न्यूज। नांदेड पासून जवळ असलेले पावडेवाडी येथील ज्येष्ठ पिंगळा लोक कलावंत पंडित अंतरकर यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत। ही बातचीत केली पत्रकार मिलिंद देवेकर यांनी। तर चला पाहूया ही बातचीत। त्यापूर्वी हा चॅनल आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू, धन्यवाद। नांदेड स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नांदेड पासून जवळच असलेल्या पावडेवाडी येथील पिंगळा लोककलाकार पंडित सकाराम अंतरकर हे नांदेड स्टार न्यूजवर आलेले आहेत। त्यांच्या जीवन प्रवासाविषयी आम्ही खुलेआम बातचीत करणार आहोत। नमस्कार पंडितराव। नांदेड जिल्हा हा लोककलावंतांचा जिल्हा आहे। वाघ्या मुरळी, बहुरूपी, ओदळी, नंदी बैलवाले, पोतराज, बहुरूपी, वासुदेव, पिंगळा इत्यादी लोककलावंत जनतेचे प्रबोधन करतात। आज आपल्या नांदेड स्टार न्यूजवर पिंगळा कलाकार पंडितराव आलेले आहेत। ते डमरू वाद्य वाजवून कशा प्रकारे प्रबोधन करतात ते आपण बघूया। सर, आपला अगोदर परिचय द्या जनतेला। माझं नाव पंडित सकाराम अंतरकर, मी पावडेवाडी राहणार आहे। तालुका नांदेड, तालुका जिल्हा नांदेड। डमरूवाला आहे। डमरू वाद्य वाजवून आपण कशा पद्धतीने लोकांचं प्रबोधन करतात ते सांगा एकदा। बरोबर वाजवून मी सांगतो। शंभरे महादेवाला, पांडुरंगाला, विठ्ठलाला, सत्यचा मनाला, राम पाऱ्यामध्ये आला, वासुदेव तुलादाराला, उधार देवाने केला, राम पाऱ्यामध्ये सत्व चांगवनाचं त्याला, रामधर्माच्या बारी देव उधार करी, आले भक्ताच्या दारी, सत्व चांगवनाच्या घरी, नाव भक्ताच्या दारी, उधार देवानं होऊ द्या, उधार सारी पथाचा करू द्या, ज्ञानीवंताच्या लेखीला, भाग्यवंताच्या सुनाला, दाणी केले देवानं दाराला, उधार दिले पुन्हाला तुमच्या घराला, लखाच्या रामपर्यामध्ये सत्व चांगवना तुझं भारी, आनंद देवा। पंडितरावजी, बोला, आपण लोकांच्या घरी जाऊन प्रबोधन करता, आपल्याला कशा प्रकारचं दान दिलं जाते? दान केलं देवानं, उधार केला इच्छा कारवळलं, सत्व देवानं केलं, ज्ञानीवंताच्या लेखीने दिलं, सत्व चांगवनाचं गेलं, आनंद देवानं होऊ द्या, उधार भक्ताच्या वाड्याला देऊ द्या। कशा पद्धतीने दान केलं? काय आहे ते दानामध्ये? दान केलं म्हणजे कुळीचं दान असतं। कुळीचं दान केलं देवानं, उधार दिला, वारवळणाचा उधार केला, सत्वाच्या लेखीच्या दारी, नाव भक्ताच्या देवानं घरी, आनंद होऊ द्या देवानं वरी, समाधानी माझ्या लेखीच्या दारी, भक्ताचा उधार देवानं होऊ द्या, आणि वारवडीलाचा देवानं उधार जन्माला जाऊ द्या। आपण लोकांचा उद्धार करता दान घेतल्यानंतर हे दान कशा स्वरूपात असते? गहू, ज्वारी, तांदूळ, असं गहू, ज्वारी, तांदूळ आणि पैशाच्या स्वरूपाचं, साडी, वस्त्रदान त्या स्वरूपाचं आम्हाला दान करतात। एवढ्यामध्ये गुजारा होतो का तुमचा या दानामध्ये? संसाराचा गुजारा होत नसेल करावं लागतं। काय करता या महागाईच्या जमान्यात पुरतं का तुम्हाला? होत नाही, म्हणून ते विचार करण्याचा तुमच्याकडे आम्ही आलो दिसत। शासनाकडून काय मानधन मिळते का आपल्याला? काही असं दिलं नाही। मग आपण प्रयत्न केले का? बक्कल प्रयत्न केले, साहेब दिले नाही काही। मग आतापर्यंत आम्हाला करायची इच्छा तुमच्याकडे आलोय। प्रयत्न एक विचारायचं, तुम्हाला किती मुलं बाळ आहेत? काय या कौटुंबिक माहिती द्या। मला 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे सर। शिक्षण किती झालं? शिक्षण एक MA झाले, एक 12वी झाले आणि एक 5वी। या व्यवसायात कोणी उतरलं का? नाही उतर सर। का उतरलं नाही? कारण काय असू शकतं सर? ऐकायला कोणी मानित नाही, आता कोणी मानणार झाली। आता आमचा पूर्वीचा धंदा केलेला म्हणून आम्ही करावं, मग आताच्या पोरला कोणी मानित नाही आणि कोणी किंमत देत नाही, म्हणून आम्ही पोरं उतरले। पोरं धंदे करतात भांड्याचे, मग त्याचा पोरला मान। वडिलोपार्जित धंदा आहे का तुमचा? वडील आजा पंजे त्या धंद्यात गेले। बरोबर, आम्ही त्या धंद्यात गेलेला आहे आणि आता हे धंदा शेवटचा। कमावणं काहीच होत नाही, कमावण्या पोटच भरत नाही, लेकर बाळाचं त्याच्यावर फक्त सेवा करता। आध्यात्मिकातून, गाण्यातून, प्रबोधनातून तुम्ही आजपर्यंत सेवा करत आला। सेवा करत आलो सर। आपण कशा पद्धतीने सेवा करता म्हणजे आता तुम्ही दाखवलेलेच आहे। एखादं कोणतं गाणं म्हणता किंवा गवळण काय अभंग असतील? गवळण अभंग नसतं, हे शाचं गळ म्हणतो, दुसऱ्या तिकडे ह्याची नसते गवळण। बरोबर, कसं आहे माहिती की नाही, पहिलं पिंगळ म्हटल्यानंतर
की लोक ते झाडावर चढत गेले ते आणि पिंगळा आलं का सर? हा. आम्ही पिंगळा जोशी आहे. हा. म्हणजे आम्ही पाटे 4 वाजता खंजीर हातात घेऊन हा. उदार करीत गेले. वाडवडी हा. आजा पंचचा उदार करीत गेल्या. हा. हे गाणं म्हणत गेल्या. 4च्या आधी उठत गेल्या. हा. म्हणजे 6 वाजता फिरत गेल्या. ते कंदील घेऊन फिरता तुम्ही? कंदील झाडावर चढणारे घेऊन नाही दुसरी आहेत. हा. मग आम्ही कंदील घेऊन फिरत गेल्या. हा. म्हणजे आता इथं साहेब परवानच्या बंद झाल्या. हा. लोकांनी शासनाने बंद करून टाकले. हा. किंवा फिरायचं रातच्या फिरायचं बंद झाले. हा. म्हणून आता 5च्या मोरे येतात का बाबा. हा. आता इथं सर पोरं सुरू करणार पण आम्ही करतो सर आता. बरं काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्ही समाज प्रबोधन करता, लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करून लोकांना जागवता हो. आणि समाजातल्या अनेक समस्या या माध्यमातून सोडवता. आध्यात्मिकातून तुम्ही अनेक विचार तुम्ही सांगितलेले आहे, चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक राजाश्रय होता पिंगळा कलावंतांना. हेरगिरी प्रकरण, हेरगिरीचा शोध घेत गेले पिंगळा. आता मात्र याला राजाश्रय नाही असं आम्हाला वाटते, बरोबर आहे ना? हा. परंतु शासनानं तुमच्यासाठी नवीन योजना आखल्या पाहिजेत, नवीन मानधन दिलं पाहिजे, असेल तर त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे. शासनाला तुम्ही काय सांगणार याविषयी? शासनाला आमचे बाबा गरीब कुटुंब आहे आणि मागून खरा दुःखसुख आहे. आम्हाला शासनाने काय तर जेव्हा आमची शासन सुखसोय करावं, आम्हाला घरी ठेवावं, आमच्या मार्गाला काहीतरी लावावं. आमचा धंदा होता ते बंद झाला आता सर. आता काहीतरी व्यतिरिक्त आपण काय व्यवसाय करता? आता युष्याचा मोरात आपलं काय समजा संपलं. आता युष्य कुठला वेळा काहीच नाही, पण याच्यावरच पोट जगायचं आणि चालवायचं. याच्यावर पोट जगांचा संसार चालवायचा. हो. त्याच्यामुळे जनतेला काय संदेश देशाल तुम्ही या निमित्ताने? की तुम्हाला दान करावं, तुमचं उद्धार झाला पाहिजे अशा पद्धतीचं? हो, उदार व्हावं लागतं. आमच्या जनतेला दान करावं लागतं. आमच्या जनतेला काय आमच्यावर लक्ष द्यावं लागतंय. आम्हाला काय तर मार्ग लावून आमच्या मार्गाला लावावं लागतं सर. ठीक आहे, शासनानेही तुम्हाला मानधन दिलं पाहिजे, शासनाने तुमच्या अडीअडचणी सांगल्या पाहिजेत आणि विशेषतः जनतेनेही अशा लोककलावंतांचा उद्धार करण्यासाठी त्यांनाही आपल्या परीनं दान दिलं पाहिजे, जेणेकरून आपला हा समाज जगला पाहिजे आणि समाजानं सुद्धा तुम्हाला जागवलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही पिंगळा लोककलावंत आमच्या नांदेड स्टार न्यूजवर आलेले आहेत. धन्यवाद साहेब.